रामकृष्ण हरी चव मंत्र चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवतोय घरगुती झटपट आयुर्वेदिक अशी करटुल्याची भाजी। आपण हे जे करटुले आहेत हे स्वच्छ धुवून घेतले 2 पाण्याने। आता कॉटनच्या कपड्याने असे कोरडे करून घेऊ, ओले नाही राहू द्यायचे। आणि आता आपल्याला पाहिजे तसं कट करून घ्या। तुम्हाला गोल पाहिजे तर गोल कट करा चकल्यांचं, किंवा असे उभे पण कट करू शकता तुम्ही। मी आता असे चकल्याच पूर्ण सगळ्या करून घेते। हे जे करटुलं चिरलं मी अगोदरचं हे लाल निघालं ते पिकत चाललंय थोडं। आणि हे बघा हे छान असे मस्त करटुले निघाले। याला आमच्याकडे करटुले म्हणता किंवा रानकारले। तुमच्या भागात काय म्हणता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। सर्व करटुले मी आता असेच गोल चक्क्या करून घेते। हे सगळे करटुले आपण छान गोल असे चिरून घेतले। बघा तुम्हाला हे मी बी दाखवते, तुम्ही म्हणणार आहे हे काय, पण हे आपल्या या करटुल्यांमधलं बी काढलं। सर्वांमधलंच नाही काढलं, पण म्हणजे जे काही निब्बर होते त्यातले हे असं बी काढून घेतलंय। आता आपण याची छान फोडणी बनवून घेऊ। कढई ठेवून तेल घालून घेणार आहे। आता हे आलं आपलं 2 पळी तेल। तेल तापलंय, आता आपण मोहरी घालून घेऊ। ह्या भाजीसाठी फोडणी अगदी महत्त्वाची आहे। फोडणी छान बनवायची आणि आपल्याला जास्त मसाले काही वापरायचे नाही, कारण की आयुर्वेदिक खूप औषधी अशी भाजी आहे। मोहरी तडतडली, आता जिरे घालून घेऊ। हा लसूण मी कुटून घेतलाय, गॅस अगदी कमी करून घेतला। हा कढीपत्ता, आणि आता आपण लगेच हे करटुले घालून घेऊ। यात आता चवीनुसार मीठ पण घातलं। छान अशी एकजीव करून घेऊ। आता आपल्याला लगेच मिरची हळद असं काही एक घालायचं नाही, कमी गॅसवर वाफ भरू द्यायची आहे। मिक्स करून घेतलं छान। आता आपण झाकण ठेवून देऊ आणि 2 मिनिटासाठी अशीच वाफ राहू देणार आहे, कमी गॅस करून। आता आपण ही वाफ काढून घेऊ। आणि रानभाजी म्हटलं की कडवटपणा असतो, तर त्यासाठी आपण अगदी थोडा असं लिंबू घालून घेणार आहे। बघा अर्धा चमचा रस पडेल असं लिंबाचा, एवढं लिंबू घालून घेतलं। कमी गॅसवरच छान मिक्स करून, आणि आता आपण मिरची हळद घालून घेऊ। ही आली आपली लाल तिखट हळद। खूप गुणकारी आणि औषधी अशी ही आपली भाजी होतीये। तुम्ही पण अशी भाजी नक्की बनवा। मला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा। बघा आपण आता हिला अजून झाकून ठेवू आणि 5 मिनिटासाठी अशीच राहू देणार आहे। बघू आता वाफ काढून घेऊ आपण। ह्या भाजीला महत्त्वाची ट्रिक म्हणजे पाणी टाकायचं नाही, अगदी कमी गॅसवर आणि तेलातच अशी फ्राय करून घ्यायची। मी 2 वेळेस हलवली, आता परत हा 3रा वेळ आहे हलवण्याची। वाफ काढून परत होऊ देऊ चांगली। बघू आता आपली भाजी चेक करू, झाली आहे। अगदी झटपट आणि पौष्टिक अशी ही भाजी आहे। झाली। आता आपण यात शेंगदाण्याचा कूट घालून घेऊ थोडा। पूर्ण बारीक नाही करायचा, असा जाडसरच शेंगदाणे दळून घ्यायचे। ही खूप सारी कोथिंबीर घालू। तुम्ही पण अशी भाजी नक्की बनवा, खा आणि मला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा। तयार आहे आपली भाजी।